सातारा शहरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या गँगला सातारा पोलिसांनी पकडून त्यांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत. दरोड्याची मोठी दुर्घटना यामुळे टळली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सातारा शहरामध्ये गुरुवार परज या ठिकाणी एक कार संशयास्पदरित्या फिरवून येत होती. त्यामध्ये तलवारी असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांना गोपनीय माहितीदाराकडून मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे याबाबत तातडीने कारवाई करण्याच्या सूचना सातारा शहर आणि शाहूपुरी पोलिसांना मिळाल्या. पोलीस मिळालेल्या माहितीच्या आधारे गुरुवार परज या ठिकाणी पोहोचले, मात्र त्या ठिकाणी ती कार आढळून आली नाही. अधिक तपास करता ती कार शनिवार चौकातून खाली गेल्याची माहिती प्राप्त झाली. पोलिसांनी त्या परिसरामध्ये छाननी केली असता राधिका रोडवरील गार्डन सिटीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत मोकळ्या जागेत ही कार मिळून आली. पोलिसांनी अचानक छापा टाकला आणि कारमधील दोघांना ताब्यात घेतले, मात्र इतर 3 जण पळून जाण्यामध्ये यशस्वी झाले. शहर आणि शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण पथकाने कारवाई करत दरोड्याच्या तयारीत फिरत असलेल्या दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी पंचांसमोर स्कोडा कारमधील दरोड्यासाठी आणलेला तलवार, कोयता, मिरचीपूड, दोरखंड, तोंडाला लावण्यासाठी टोपडे आणि कार इत्यादी साहित्य जप्त केले. दरोड्यापूर्वी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात होणारी दरोड्याची घटना टळली आहे. यामुळे या कारवाईचे नागरिकांमधून कौतुक होत आहे. या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेले दोघे हे संशयित मंगळवार पेठेतील असून हे सराईत असल्याची माहिती समोर आली असून पोलीस इतर 3 फरारी संशयितांचा शोध घेत आहेत. सायंकाळी 7 वाजता झालेल्या या कारवाईनंतर शहर आणि पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.